दिगंबर जाधव आणि जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी जे आरोप केलेले आहेत ते पूर्ण खोटे आणि बिनबुडाचे आहेत. निवडीसाठी दिगंबर जाधव आणि पद्माकर जगदाळे यांनी तुम्ही आमचं नाव घ्या, त्यासाठी त्यांनी मला काय घेऊन त्यांची आर्थिकचं आश्वासन मला आर्थिकची काय आमिष त्यांनी मला दाखवली होती. त्यांच्या आमिषाला मी बळी पडलो नाही म्हणून उलटा माझ्यावर हे खोटे आरोप करत आहे. नेमकी वस्तुस्थिती काय? मासाळ्यांचं नाव चर्चेत कसं आणि ते कार्यकर्ते आहेत का? हो, 2000 परवाचे 10 नंबर वार्डामध्ये ह्यांनी आणि यांची मिसेस दोघांनी उमेदवारी आपल्याकडे मागितली होती पक्षात. मग आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आपली युती झाल्यानंतर ती जागा त्यांना सुटली आणि त्यांना आम्ही विनंती केली. माझ्याकडे आले तेच आता. मी त्यांना विनंती केलो की तुम्ही माघार घ्या, नक्कीच तुमचा पक्ष योग्य वेळी वेगळी विचार करेल. आणि हे शब्द मी नाही, पद्माकर जगदाळे यांचा त्यांना दिला होता. जिल्हाध्यक्षांनी पण काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यांचं असं मत आहे की मासाळे यांची जी निवड करण्यात आलेली आहे, मासाळे पक्षात नाहीत, त्यांचा कधी पक्षाशी कोणताही संपर्क नाही. असं असताना बागवान यांनी चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवहार करून त्यांचं पद नाव जाहीर केलं. ऑफिसमध्ये यशवंतराव चव्हाणचं फोटोपूजन केलं. त्या फोटोपूजनमध्ये माझे फोटो आहेत की मी तिथं कार्यालयात फोटो आहे माझा. त्यांनी जो आरोप करतात, मी आता काय म्हणतो 10 नंबर वार्डामध्ये अशोक आणि त्यांची मिसेस दोघांनी आपल्याकडे उमेदवारी मागितली होती आणि त्यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं. पण आपण त्यांना जागा तिथं आपल्याला वाटणाऱ्या जागाच नाही आल्यामुळं त्यांना मी असू दे जगदा दोघांनी विनंती केली, तुम्ही इलेक्शन लढवू नका, तुम्ही थांबवा, पक्ष तुमचा योग्य वेळी योग्य विचार करेल. आणि ज्या वेळेला मासाळ यांनी नगरसेवकाचे आज दाखल केलं, मग माझ्याकडे नाही मागणी केली, जिल्हा अध्यक्षाकडे मागणी केलेली आहे. आणि असे अनेक जे लोक आहेत जे जिल्हा अध्यक्ष मागणी केली, डायरेक्ट माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना पहिला विचारत होतो की तुम्ही जिल्हा अध्यक्षाकडे मागणी केली आहे का, जिल्हा अध्यक्षाच्या कानावर घातलेलं आहे का? हो, त्यांनी म्हटले हो, आम्ही जिल्हा अध्यक्ष कानावर घातलेलं आहे. मी स्वतः फोन लावून सांगतो, विचारलो तो लगेच फोनवर कोणाला, जगदाळा, अमुक व्यक्तीनं तुमच्या भेटून गेलं का? गेलं. हो ठीक आहे. मग त्याचा अर्ज मी स्वीकारतो. तो तुम्हाला आर्थिक तडजोड केलं असं आरोप केला जाते, बदनामी करायला लागण्याचे. मी पहिल्या दिवस सांगितलंय, ज्यांनी ते मला आर्थिक चौकशी करून माझी बदनामी करतात त्यांनी ते सिद्ध करावं, प्रूफ द्यावं, अन्यथा